नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत आहे। मी अंकुश अब्रुक। अर्थशास्त्र या विषयाच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी असतात। आता समोर आपली एमपीएससी म्हणा, यूपीएससी म्हणा किंवा कंबाईन म्हणा, ह्या तिन्ही एग्जाम येणार आहेत। खास करून आपण या विषयामध्ये कशावर बोलणार आहोत लक्षात घ्या, तर ते म्हणजे आपली जी कंबाईनची नोव्हेंबरमध्ये गट क आणि गट ब ह्या दोन्ही एग्जाम दिलेल्या आहेत, त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था भारी जात असेल किंवा तुम्ही नवीन असाल किंवा मध्यम स्वरूप तुम्हाला झालं असेल या साधारणतः स्पर्धा परीक्षेमध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो हा लेक्चर नक्की तुमच्यासाठी आहे। ओके, आता मी या ठिकाणी काय घेऊन आलेलो आहो, मी तुम्हाला काही शिकवणार नाहीये, मी तुम्हाला फक्त एवढं सांगणार आहे अर्थव्यवस्थेचा अभ्यास कसा करावा। माझ्या एवढ्या मोठ्या अनुभवातून मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं गायडन्स करणार आहे आणि हे तुम्ही नक्की फॉलो करा आणि हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्यामध्ये नक्की बदल तुम्हाला दिसून येतील। ओके, हा चला सुरुवात करूया। आपला आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर आहे की बाबा PYQ ची सांगड कशी घालावी, कोणत्या टॉपिक पासून अर्थव्यवस्था वाचायला सुरुवात करावी आणि नेमकी अर्थव्यवस्था नेमका विषय काय आहे। बघा, अर्थव्यवस्था जर आपण या वर्षीचा पेपर बघितला किंवा मागील वर्षीचा पेपर बघितला विद्यार्थी मित्रांनो, तर काय झालंय, भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रश्न किती आहेत। आता तुम्हाला माहित आहे की आपली जी पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षा गट ब म्हणा किंवा गट क म्हणा, पूर्व परीक्षा गट ब किंवा गट क, याला भारतीय अर्थव्यवस्थेला 15 प्रश्न आहेत। मान्य आहे तुम्हाला सर्वांना? 15 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत। या 15 प्रश्नांपैकी तुम्ही जर थोडासा आणखी विषय केला तर यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षेला काय दिसते की बाबा मेन जो अर्थशास्त्र आहे, मेन भारताची अर्थव्यवस्था हा जो मेन विषय आहे अर्थव्यवस्था, ध्यानात ठेवा, यावर प्रश्न आहे 10 किंवा 12 विद्यार्थी मित्रांनो। यावर प्रश्न किती आहेत? 10 किंवा 12। आणि या विषयाला एक जोड विषय जो येतो त्या जोड विषयाला आपण काय म्हणतो? योजना। ध्यानात ठेवा, तर या योजना या टॉपिकवर दर वर्षाला 3 ते 5 प्रश्न आपल्याला दिसून येतात। म्हणून अभ्यास करत असताना याचा जोड विषय सुद्धा ध्यानात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे। तर मग आजच्या सेशन मध्ये जर तुम्ही हा टॉपिक काही मोठे टॉपिक नाही आहे त्याच्यामध्ये, हा टॉपिक जर कव्हर केला तर तुम्हाला याच्यामध्ये आरामात मार्क्स भेटू शकतात आणि वेळेवर योजना जरी कव्हर केल्या तरी याच्यामध्ये आपल्याला मार्क्स भेटू शकतात। मग आता सुरुवात कुठून करायची? पहिलं राहते रेफर बुक। विद्यार्थी मित्रांनो, रेफर बुक कोणतं वापरायचं? बरेच विद्यार्थी देसले सरांचं बुक वापरतात, बरेच विद्यार्थी रंजन कोळंबे सरांचं बुक वापरतात। दोन पैकी तुम्ही एक बुक एमपीएससीच्या कंबाईन साठी वापरू शकता। मी यूपीएससी किंवा एमपीएससी राज्यसेवेबद्दल नाही बोलत आहे, मी फक्त कंबाईन विषयी बोलत आहे आणि कंबाईन साठी हे 2 बुक आपण आरामात वापरू शकतो। आता सर कोणतं वापरायचं? तर लक्षात घ्या, देसले सरांच्या पुस्तकामध्ये खूप साऱ्या समजवणुकीच्या गोष्टी सुद्धा दिलेल्या आहेत, कन्सेप्ट सुद्धा आहेत, चित्र सुद्धा आहेत आणि रंजन कोळंबे सरांच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल गोष्टीवर भर दिलेला आहे। चित्र वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळणार नाही। तर 2 पैकी एक बुक तुम्ही कोणतंही रेफर करा, शेवटी तुम्हाला अभ्यास त्या बुकाचा करायचा आहे आणि तुमच्या नोट्स बनवायच्या आहेत। आता सुरुवात कोणत्या टॉपिक पासून होते आपली, तिथून आपण या ठिकाणी बघूया। हा आजचा आपला लेक्चर आहे। मग आता भारतीय अर्थव्यवस्थेचे जे मॉडेल आहे हे काय असायला पाहिजे बाबा, कशा प्रकारचे आपण त्याचं मॉड्यूल तयार करायला पाहिजे, कशा प्रकारे एक सिक्वेन्स आपण टॉपिकचा बनवला पाहिजे, यासाठी मी अर्थव्यवस्थेला 5 किंवा 4 भागामध्ये डिवाइड करणार आहे आणि तुम्हाला तो एक एक विषय समजून घ्यायचा आहे। बघा, आता साधारणतः पहिला जो मी या ठिकाणी पॉइंट लिहिणार आहे तो समजून घ्यायचा आहे की बाबा सुरुवात समजा आपण केली की सुरुवात कोणताही विद्यार्थी काय करतो, सुरुवातीपासून करतो, तर आपण सुरुवातीपासूनच घेऊया। समजा आपण सुरुवात केली की बाबा भारतीय अर्थव्यवस्था, पहिलं तुम्ही समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्था म्हणजे काय, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर मग अर्थशास्त्रापासून सुरुवात करा। अर्थशास्त्र हा एक विषय आहे आपला आणि अर्थशास्त्राच्या 2 पार्ट पडतात, एक सूक्ष्म अर्थशास्त्र हा एक त्या प्रकारचा पार्ट पडतो, सूक्ष्म अर्थशास्त्र, आणि स्थूल अर्थशास्त्र ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात। स्थूल अर्थशास्त्र हे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे आणि हे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे। आपल्या विषयाला, आपल्या साधारणतः स्पर्धा परीक्षेला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा आपल्याला काय आहे, अभ्यास आहे। मग आता सुरुवात झाली पुस्तकाची म्हणा किंवा कुठून, तर मी तुम्हाला सुरुवातीला याचे 5 कॅरेक्टर करून देत आहे, याचे 5 प्रकार करून देत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खेळायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे। बघा, वेळ आपण जास्त वाया घालणार नाही, तर यामध्ये मी पहिला या ठिकाणी काय सांगत आहे, आपल्याला काय करायचं आहे बघा, यावर नाही लिहिता येणार आपल्याला व्यवस्थित, यावर घेऊ आपण। चला बघा,
सुरुवातीला समजा आपण 5 टॉपिक बघितले आपले. पहिला टॉपिक मी या ठिकाणी घेत आहे, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. भारतीय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था म्हणजे काय समजून घ्यायचं, अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. विद्यार्थी मित्रांनो, वैशिष्ट्ये हा एक मी पहिला मुद्दा या ठिकाणी लिहिलेला आहे. आता तुम्हाला माहित असेल ना, अर्थव्यवस्था म्हणजे काय. अर्थव्यवस्था म्हणजे साधारणतः अर्थव्यवस्थेला काय म्हणतात बाबा, की जे काही उत्पादन आहे, वितरण आहे किंवा त्या प्रकारचा विनिमय आहे, उपभोग आहे, या चारही गोष्टी जे आहेत त्याला अर्थव्यवस्था म्हणतात. मग भारतामध्ये अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत, ती सारी तुम्ही या ठिकाणी अभ्यासायची. सोबत सोबत सांगत आहे. ही अभ्यासल्यानंतर, वैशिष्ट्य अभ्यासल्यानंतर बघा, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पॉवर्टी आहे, भारताची लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, भारताचा जीडीपी कमी आहे, भारताचा जो जीएनआय आहे किंवा भारताचा जो पर कॅपिटल इन्कम आहे तो जरा कमी आहे. अशी जी वैशिष्ट्ये आहेत आपल्या अर्थव्यवस्थेची, ती तुम्हाला पहिल्यांदा अभ्यासायची आहे. नंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रकार. भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, मी याला ग्रुप ए देत आहे. काय देत आहे, ग्रुप ए. हे तुम्हाला सोबत अभ्यासायचे टॉपिक. ओके, भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रकार. आता प्रकारामध्ये तुम्ही काय काय अभ्यासणार मला माहितच आहे. तुम्ही या ठिकाणी साधारणतः समाजवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत, भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत, हे 2 पॉइंट. दुसरी गोष्ट, समाजवादी अर्थव्यवस्थेचे दोष काय आहेत आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष काय आहेत, आणि मग मिश्र अर्थव्यवस्था. खाजगी अर्थव्यवस्था काय असते, खाजगी कंपन्याच काय असतात, सार्वजनिक कंपन्या काय असतात, ते तुम्हाला अभ्यासायचं आहे. मालकीनुसार याचे प्रकार तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. मालकीनुसार जर प्रकार पाहिले तर ते आपल्याला माहित असणं गरजेचे आहेत, लक्षात घ्या. असे सुरुवातीचे तुम्हाला वैशिष्ट्ये त्या अर्थव्यवस्थेचे पाहिल्यानंतर हा टॉपिक भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रकार तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आता अर्थव्यवस्थेचे प्रकार झाल्यानंतर हे 2 टॉपिक या ठिकाणी सेपरेट अभ्यासल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कोणता टॉपिक अभ्यासायचा आहे बघा. डायरेक्टली या ठिकाणी सुरू करायचं आहे राष्ट्रीय उत्पन्न. तर विद्यार्थी मित्रांनो, गट अ मध्येच आपण आहोत. तुम्हाला टॉपिक सुरू करायचा आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न नावाचा टॉपिक सुरू करायचा आहे, बरोबर आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न नावाच्या टॉपिक मध्ये बघा, बेरोजगारी, दारिद्र्य वगैरे या ठिकाणी अभ्यासू नका. पहिले तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न नावाचा टॉपिक समजून घ्या. 1 वेळा नाही, 3 वेळा वाचा. एकच टॉपिक वाचा बरं. हे तुम्ही 1 वेळा वाचलं मला हरकत नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. परंतु हा जो टॉपिक आहे, कोणता टॉपिक म्हणत आहे मी विद्यार्थी मित्रांनो, हा जो राष्ट्रीय उत्पन्न नावाचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 संकल्पना येणार आहेत. कोणत्या 4 संकल्पना येणार आहेत. एक येणार आहे जीडीपी, जीएनपी, ओके, एनडीपी आणि एनएनपी. ह्या 4 संकल्पना समजल्याच पाहिजेत. म्हणून हा तुम्ही 2 ते 3 वेळा वाचून काढायचा आहे हा टॉपिक. ओके, अशा प्रकारे हा टॉपिक झाला की मग या टॉपिकचे तुम्हाला पीवायक्यू घ्यायचे आहेत. कशा प्रकारे, कारण या वैशिष्ट्यांमध्ये वारंवार जीडीपी नावाचा शब्द आला असेल, लक्षात घ्या. आणि मग याचीच हिस्ट्री जी आहे, की जी काही आपली राष्ट्रीय उत्पन्नाची हिस्ट्री वगैरे आहे, ते तुम्हाला वाचायचं आहे. हे तुम्ही वाचल्यानंतर मग याचे पीवायक्यू अभ्यासायचे. विद्यार्थी मित्रांनो, याचे पीवायक्यू व्यवस्थित अभ्यासायचे, कारण एवढ्या टॉपिकवर आकडेवारीचे प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे. बघा, उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघितलं, आता तुम्ही अभ्यासत आहात आणि अभ्यास तुमचा झाला. अभ्यास झाल्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील. मग तुम्ही पीवायक्यू घ्यायचे आहेत. आता पीवायक्यू मध्ये हा पीवायक्यू बघा काय आहे, एकूण देशांतर्गत उत्पादन, जीडीपी आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन, जीएनपी, यामधील फरक खालीलपैकी कोणत्या विधानात प्रतिबिंबित होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कितीही रट्टा मारला, कितीही पाठ केलं, जोपर्यंत कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये उतरणार नाही तोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न सोडू शकणार नाही. कारण याच्यामध्ये डायरेक्ट फरक विचारलेला आहे. जीडीपी आणि जीएनपी मध्ये कोणतं विधान आहे, एमपीएससी मॅथ्स 2022 ला विचारला, की जो तुम्हाला फरक दर्शवून देतो. आता बघा, जीडीपी म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि जीएनपी म्हणजे काय, तर जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता ज्या व्यक्तीला एवढं माहित आहे की बाबा नॅशनल प्रोडक्ट हा साधारणतः आपल्याला देशाच्या बाहेर सुद्धा चालतो आणि जीडीपी हा फक्त देशा अंतर्गत उत्पादनासाठी आहे, एवढ्या संकल्पनेवरून हा प्रश्न सुटू शकतो. बघा, जीडीपी आणि जीएनपी या दोन्ही संकल्पना एकच आहे. सरासर चुकीचं आहे. जीडीपी वेगळी संकल्पना आहे आणि जीएनपी वेगळी संकल्पना आहे. दुसरं बघा, जीएनपी मध्ये देशातील उत्पादन, जीएनपी मध्ये देशातील उत्पादन नाही, बघा लॉंग फॉर्म मध्येच आहे, जीडीपी ग्रॉस
डोमेस्टिक प्रोडक्ट, डोमेस्टिक म्हणजे घरेलू, डोमेस्टिक म्हणजे घरेलू म्हणजे देशाच्या आतमध्ये म्हणतो आपण. त्याच्यामुळे एन म्हणजे काय, तर इथं दिसते GNP म्हणजे नॅशनल प्रोडक्ट, नॅशनल म्हणजे देशाच्या बाहेर सुद्धा. त्याच्यामुळे GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. आता बघा, GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती सुद्धा मोजली जाते. परदेशातली सुद्धा प्राप्ती आहे असं म्हणत आहे. याला स्टॉप करून ठेवा. ओके, हा. नेक्स्ट बघा, GDP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. GDP मध्ये कोणत्याच प्रकारे परदेशातलं उत्पन्न मोजलं जात नाही, हे सत्य आहे. ओके, त्याच्यामुळे GDP मध्ये तुम्ही परकीय उत्पन्न घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे हे विधान या ठिकाणी येणार नाही, चुकीचं आहे. GNP या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण GNP मध्ये नाही, NDP मध्ये घसारा वजा केला जातो. त्यामुळे हे जे विधान आहे बघा, GNP मध्ये देशातील उत्पादन आणि परदेशातील उत्पादन दोन्हीही मोजले जातात, हे करेक्ट विधान या ठिकाणी होणार. आणि तुमचा प्रश्न काय येणार या ठिकाणी, बरोबर येणार. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्याला ही संकल्पना कळली, शब्दावरून संकल्पना आहे, त्यामुळे ज्याला ही संकल्पना कळली त्याने डिप्टी कलेक्टरचा सुद्धा प्रश्न सोडवलेला आहे. ही मेंटॅलिटी तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. आणि ज्या व्यक्तीला अशा प्रकारची मेंटॅलिटी आली तो व्यक्ती क्रॅश करू शकतो, चांगल्या प्रकारचे मार्क्स घेऊ शकतो अर्थशास्त्रामध्ये, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आता याच्यासाठी तुम्हाला कोणती हेल्प लागत असेल, युट्यूबवर आम्ही अवेलेबल आहोत. ओके, तुम्ही नावानं सुद्धा सर्च करू शकता, तुम्ही ओळखू शकता. बरेचसे शिक्षक अवेलेबल आहेत, सागर सरांचे लेक्चर्स अवेलेबल आहेत, तुम्ही मदत घेऊ शकता आणि मदत घेऊन सुद्धा हे टॉपिक कव्हर करू शकता. माझे सुद्धा व्हिडिओ बरेचसे अर्थशास्त्राचे उपलब्ध आहेत. तर या टॉपिकवर सुद्धा घेतलेला आहे मी, GDP GNP आपल्याच विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आहे. म्हणून मुद्दा काय आहे की, मुद्दा असा आहे की हे टॉपिक तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. 3 टॉपिक आपण अभ्यासले, त्याच्यानंतर आपण 4थ्या टॉपिककडे जाऊया. बघा, समजा आता तुमचे 3 टॉपिक अभ्यासून झाले, हे तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट कळतात. 2 ते 3 वेळा वाचा बरं. हा, 2 ते 3 वेळा वाचल्यानंतर PYQ तुम्ही वाचले, PYQ तुम्हाला सॉल्व्ह करता येऊन राहिले, नाही करता आले तर मग संपर्क करा आमच्याशी. ओके, हा. मग आता पुढे गेलो तर तुम्हाला याच्यासोबत 4था टॉपिक कोणता वाचायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, मी सांगत आहे तसंच वाचायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न झाला की तुम्हाला मानव विकास वाचायचा आहे. मानव विकास, बघा बरं, मानव विकास हा टॉपिक तुम्हाला वाचायचा आहे. मी IMP टॉपिक देता पहिल्या ग्रुपमध्ये सर्वात बेस्ट टॉपिक असतील जे तुम्हाला घ्यायचे आहे. मानव विकास म्हणजेच काय, तर HD आहे. ओके, याच्यामध्ये अनेक प्रकारचे निर्देशांक आहेत. पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे, याची 3 वेळा ऍट अ टाइम रीडिंग करायची आहे तुम्हाला, याची 3 वेळा ऍट अ टाइम रीडिंग करायची आहे तुम्हाला. पहिल्या दिवशी वाचला, पुन्हा दुसऱ्या दिवशी वाचा, दुसऱ्या दिवशी वाचला, पुन्हा तिसऱ्या दिवशी वाचा. पुढे जायची गरज नाही, घाई करायची अजिबात गरज नाही. जोपर्यंत तो पूर्ण डोक्यात बसत नाही तोपर्यंत त्याला सोडायचं नाही. हा, तर तो डायलॉग तुम्हाला माहितीच आहे, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, तसाच तो टॉपिक आहे. आणि हा पहिल्या याच्यात समजत नाही, मानव विकास कशा प्रकारचे निर्देशांक असतात वगैरे वगैरे. आणि मग या ठिकाणी हा मानव विकास जर तुमचा पूर्ण झाला तर तुम्ही याचे PYQ करा. ओके, आणि मग 5वा टॉपिक मी या ग्रुप A मधला देत आहे. तर ग्रुप A मधला 5वा टॉपिक असणार आहे माझा, तो म्हणजे SDGs अँड MDGs. याच्यावरचा माझा एक सुंदर व्हिडिओ सुद्धा आपल्या विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर पडलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. ओके, अंकुश अब्रुक किंवा अंकुश सर एवढं जरी सर्च केलं तरी ते येऊन जातात, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. ओके, तर इथं SDGs आणि MDGs हे 2 म्हणजे शाश्वत विकास लक्ष्य आणि त्या प्रकारची सहस्त्रक विकास लक्ष्य, या 2 टॉपिक मध्ये जे 17 आणि 8 गोल दिलेले आहेत ते सारे मुखपाठ असायला पाहिजेत. आणि इथं तुम्हाला पाठांतर करावं लागेल, पाठांतराचा विषय, पाठांतर करावं लागेल. नो डाऊट. तुम्ही काय करता, ओके, दरवर्षी 1 वर्ष सोडून यावर प्रश्न असतो. मग राज्यसेवा असो, UPSC असो की आपली कंबाईनची एक्झाम असो. कळलं का तुम्हाला? हा, मग आता मला थोडंसं पुढे जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे 5 टॉपिक झाले, तुम्ही रेस्ट घेऊ शकता. आता रेस्ट झाला, याच्यानंतर मी पुन्हा काही टॉपिकची यादी देतो जे सोबत अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, चला. या 5 टॉपिकला मी ग्रुप A म्हटलं होतं, आता मी ग्रुप B कडे जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप B हा खूप IMP आहे. ओके, खूप IMP मध्ये या ठिकाणी मी टाकत आहे ग्रुप B. आता ग्रुप B मध्ये काय काय अभ्यासायचं बघा. पहिला तर मी या ठिकाणी टॉपिक टाकत आहे, त्याचं नाव अभ्यासायचं आहे तुम्हाला दारिद्र्य. दारिद्र्य. ओके,
दारिद्र्य हा एक पहिला टॉपिक आहे, दारिद्र्य. आणि दारिद्र्य अभ्यासत असताना तुम्हाला बघा दारिद्र्याच्या ज्या काही नवीन नवीन गोष्टी आहेत, दारिद्र्याची आकडेवारी. आता दारिद्र्य हा टॉपिक तुम्ही वाचायला घेतला तर दारिद्र्यामध्ये जेवढे काही महत्वाचे टॉपिक आहे, उदाहरणार्थ बघा आपण दारिद्र्य वाचायला घेतला. आता दारिद्र्य टॉपिक मध्ये अनेक प्रकारच्या काय आहेत, समित्या आहेत. त्या समित्या तुम्ही मुखपाठ पाठ करून घ्यायला पाहिजे, सोबत त्याची आकडेवारी बाहेर काढायला पाहिजे एखाद्या पेजवर. उदाहरणार्थ बघा की आपल्याला तेंडुलकर समिती दिलेली आहे, ओके, किंवा या ठिकाणी साधारणतः वायके अलग समिती दिलेली आहे. अशा प्रकारच्या समितीच्या ज्या आकडेवाऱ्या आहेत, दारिद्र्याचे जे रेषा आहेत, त्या तुम्हाला वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत, कारण याच्यावर डायरेक्ट आकडेवारीचे प्रश्न येतात. ओके, आणि त्यालाही डिवाइड कसं करायचं माहितीये काय, की ग्रामीण भागामध्ये किती कॅलरीज साठी सांगितलेलं आहे किंवा किती रुपयासाठी सांगितलेलं आहे बाबा, आणि शहरी भागामध्ये किती रुपयासाठी आणि किती कॅलरीज साठी सांगितलेलं आहे, अशा प्रकारे हे वेगळे काढायचे आहेत. त्याचबरोबर काही समित्या जर झाल्या तर NSSO सारख्या ज्या काही संघटना आहे, NSSO सारख्या संघटना, CSO सारखी संघटना, याच्या स्थापना, त्याचे निर्देशांक, कोण किती कशा प्रकारे काढते, त्याचे बेस इयर काय आहेत दारिद्र्य मोजण्याचे, हे संपूर्ण तुम्ही या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी काय करायच्या, ध्यानात ठेवायच्या आहेत समित्यांपासून. आणि दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती ध्यानात ठेवा, दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती कशा प्रकारे वापरल्या जातात हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. आणि मग याच्या सोबत काय वाचायचं विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक झाल्यानंतर दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती काय आहेत, श्रम बाजार, दारिद्र्याच्या संकल्पना कोणकोणत्या आहेत, संकल्पना बघा. जसं आता मी इथं संकल्पना या ठिकाणी मांडतो की दारिद्र्य मोजण्याच्या 3 संकल्पना आहेत बाबा. उदाहरणार्थ या ठिकाणी श्रम म्हणजे काय, त्याच्यानंतर श्रमशक्ती म्हणजे काय, त्याच्यानंतर जर बघितलं तर रोजगार म्हणजे काय, अशा प्रकारच्या काही बेरोजगारीच्या टॉपिक मध्ये आपल्याला हे येऊन देते. ओके, तर संकल्पना याच्यामध्ये अभ्यासायचे. दारिद्र्याचे प्रकार बघा, दारिद्र्याचे अनेक प्रकार असतात, ते प्रकार तुम्हाला अभ्यासायचे आहेत. ओके, तर हे एकंदरीत संपूर्ण संकल्पना तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यानंतर करंट मध्ये दारिद्र्य कसं चालू आहे, त्याच्यावर काही योजना आहेत काय, त्या सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत, परंतु ते याच्या पुढच्या टॉपिक मध्ये. दारिद्र्य नावाचा टॉपिक झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासोबत जॉईंट टॉपिक तुम्हाला वाचायचा आहे, त्याचं नाव आहे बेरोजगारी नावाचा टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा आहे. याच्यामध्येच आपल्याला ह्या श्रम नावाची संकल्पना येते, याच्यामध्येच आपल्याला रोजगार नावाची संकल्पना येते, याच्यामध्येच आपल्याला श्रमशक्ती नावाची संकल्पना येते, ध्यानात ठेवा. याच्यामध्येच आपल्याला बेरोजगारी नावाची संकल्पना येते, ह्या साऱ्या संकल्पना अभ्यासायच्या. त्याच्यानंतर या टॉपिक मध्ये दारिद्र्य मोजण्याच्या काही पद्धती दिलेल्या आहेत. जसं दारिद्र्य मोजण्याच्या काही पद्धती होत्या, UPSS पद्धत पाहिली होती आपण. त्याच्यामध्ये जर आपण पाहिली तर साधारणतः आपल्याला 3 पद्धती दिसून येतात. दारिद्र्य MRP, ओके, URP अशा पद्धती दारिद्र्यामध्ये दिसतात. तशाच आपल्याला बेरोजगारीमध्ये UPSS नावाची पद्धत, CDS नावाची पद्धत, WDS नावाची पद्धत, अशा प्रकारच्या पद्धती दिसून येतात. आणि ह्या पद्धती तुम्ही व्यवस्थित वाचायच्या, ओके, डिकोडिंग करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीला IMP पोर्शन करायचा. हे IMP आहे. ओके, ध्यानात ठेवा, ह्या 3 पद्धती IMP आहेत, UPSS, CDS आणि WDS अशा प्रकारच्या पद्धती तुम्हाला दिसून येतात. करंट विकली स्टेटस म्हणतो आपण, करंट डेली स्टेटस. ओके, ह्या तुम्ही अभ्यासायच्या. दारिद्र्यामध्ये जर आपण बघितलं ना तर दारिद्र्यामध्ये आपल्याला MRP, URP अशा प्रकारच्या ज्या पद्धती येतात आणि MMRP ह्या 3 पद्धती दारिद्र्य मोजण्यामध्ये येतात. म्हणून ह्या पद्धती एकदम एक्झॅक्ट अभ्यासायच्या. कोणतं राज्य दारिद्र्यामध्ये अव्वल आहे, कोणतं राज्य दारिद्र्यामध्ये माग आहे किंवा चांगल्या प्रकारे बेरोजगारीमध्ये अव्वल आहे किंवा चांगल्या प्रकारे बेरोजगारी मिटवण्यामध्ये अव्वल आहे, अशा प्रकारचे निर्देशांक तुम्ही करंट सोबत जोडून त्याचे अहवाल डाउनलोड करून घ्यायचे साधारणतः गुगलवरून, ते तुम्हाला भेटून जातील. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, त्यानंतर आणखी बघून घ्या. आपल्याला दारिद्र्याच्या मध्ये हा टॉपिक अभ्यासल्यानंतर बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीचे अनेक प्रकार असतात. बेरोजगारी आणि त्याचे काय प्रकार. आता बघा बेरोजगारीचे प्रकार आपण इथं अभ्यासून राहिलो असं दिसतंय आपल्याला. एक वेळा तुम्ही हा टॉपिक संपवला,
एक वेळा संपवला, तुम्हाला डबल करायची गरज पडणार नाही. म्हणजे एक वेळा तुम्ही वाचा, डबलही वाचा, पण तो संपवा की नाही मला आता सारे बेरोजगारीचे प्रकार येतात. कारण गेल्या काही वर्षापासून त्याच त्या टॉपिकवर रिपीट प्रश्न येत असतात. उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तुम्ही टॉपिक अभ्यासलेला आहे आणि समजा तुम्ही पुढे गेलेले आहे. आता चला एक गोष्ट तुमची सांगायची राहिली ते सांगून देतो, इथं आलीच तर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा म्हणजेच आपली कंबाईनची एक्झाम, त्यासाठी नवीन बॅच आपली सुरू होणार आहे, जिचं नाव आहे प्रहार 3.0. पूर्व परीक्षेकरिता आहे. टार्गेट आहे या परीक्षेचं साधारणतः बघा, टार्गेट आहे 9 व 30 नोव्हेंबर. याला आपण प्रहार 3.0 असं म्हणू शकतो. तर ही बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. 4 तासाची बॅच आहे, संपूर्ण 4 तासाची बॅच आहे. वेळ बघा, वेळ आहे 4 ते 6 पहिला स्लॉट नंबर 1 आणि स्लॉट नंबर 2 आहे विद्यार्थी मित्रांनो 6:30 ते 8:30 संध्याकाळचा. तर अशा प्रकारे एकूण 4 तासाची बॅच दररोज असणार आहे आणि आपलं टार्गेट आपलं आहे साधारणतः 9 व 30 आणि 9 नोव्हेंबर. गट ब आणि गट क पूर्व परीक्षेचा संपूर्ण सिलेबस सागर सर आणि टीम, मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि संपूर्ण बाकीची टीम सुद्धा आहे. सर्व तुम्हाला या ठिकाणी काय पूर्ण गायडन्स करणार आहेत आणि तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ओके, बाकीची माहिती पाहण्यासाठी 1 जुलै 2025 पासून ही बॅच सुरू होणार आहे. बाकी माहिती पाहण्यासाठी किंवा इन्क्वायरी करण्यासाठी तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर कॉल करू शकता. ओके, चला नंबर खाली दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊया आता पुढे. बघा, खालीलपैकी कोणते HDI मानव विकास 2020 सादर करते. म्हणजे याचा अर्थ ग्रुप नंबर 1 वर आपला प्रश्न आलेला आहे, याला म्हणतो आपण मानव विकास. आणि मानव विकासावर जर असा प्रश्न आला तर बघा 2020 मध्ये कोणता प्रश्न सुरू झाला होता. एमपीएससी मेन्स 2023 ला प्रश्न विचारला. तर 2020 मध्ये एक नवीन सुरू करण्यात आला होता साधारणतः इंडेक्स, त्याचं नाव होतं ग्रहाचा दाब आणि समायोजित HDI. मग आता एवढं सारं अभ्यासताना आपल्याला कोणकोणते निर्देशांक अभ्यासावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, HDI आहे, HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या IHDI आहे, हा सुद्धा आपल्याला अभ्यासावा लागतो. ओके, त्याच्यानंतर GDI आपल्याला अभ्यासावा लागतो. ओके, त्याच्यानंतर अशा प्रकारचे नवीन निर्देशांक आपल्याला अभ्यासावे लागते. ओके, जेंडर निर्देशांक तुम्हाला दिसते सोबत, परंतु इनइक्वॅलिटी नंतर हे निर्देशांक 2010 नंतर काही वाढलेले आहेत, ते सुद्धा अभ्यासावे लागतात. आणि दरवर्षीला एक प्रश्न यांच्यावर ठेवलेला आहे. इव्हन स्थापना वर्षावर प्रश्न आलेले आहेत. बघा 2020 मध्ये कोणता सुरू झालाय, ग्रहाचा दाब समायोजित HDI चा नवीन प्रकार, कळलं का. तर अशा प्रकारे काही करंटच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. आता हा प्रश्न बघा, बेरोजगारी मी तुम्हाला जस्ट म्हटलं बाबा, जे बेरोजगारीचे प्रकार एक वेळा तुमचे झाले. किती बेरोजगार आहेत बघा. शहरी बेरोजगारी, आता शहरी बेरोजगारी, ग्रामीण बेरोजगारी असे मेन 2 प्रकार पडतात. 2 प्रकारामध्ये जर आपण गेलो तर ग्रामीण बेरोजगारीमध्ये एक प्रच्छन्न बेरोजगारी आहे. प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे काय, छुपी बेरोजगारी. प्रच्छन्न अशा प्रकारची बेरोजगारी आहे. प्रच्छन्न बेरोजगारी म्हणजे छुपी बेरोजगारी, म्हणजे अशी जी कृषी क्षेत्रामध्ये असते की बाबा 4 एकर शेती आहे आणि 4 एकर शेतीमध्ये 4 लोक काम करतात. आता 4 एकर शेतीमध्ये 4 लोकांचं काही काम आहे का विद्यार्थी मित्रांनो, नाही, पण ते काम करतात तुमच्या घरचे. आता मला सांगा, यातले 2 जण पुण्याला क्लास करायला गेले किंवा नोकरीवर लागले तरी 2 लोक काम करत आहेत. मग आता त्यावेळेला 4 लोक काम करत होते तरी 4 लाखाचं उत्पन्न होत होतं आणि आज 2 लोक काम करतात तरी 4 लाखाचं उत्पन्न होऊन राहिलं. म्हणजे यातले जे 2 आहेत हे लपलेले होते, म्हणून यांना छुपी बेरोजगारी म्हणतात किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणतात. आणि मग याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न येतात. बघा किती सोपे प्रश्न आहे. एमपीएससी मेन्स डायरेक्ट डिप्टी कलेक्टर, एमपीएससी मेन्स 2022, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. कोणते विधान बरोबर आहे. ग्रामीण भागात उघड बेकारी जास्त आढळते. उघड बेकारी जास्त आढळते. ओपन म्हणजे 14-15 वर्षाच्या वर जे लोक आहेत ते, आणि 15 वर्षाच्या वर असून काम मिळत नाही तशी बेरोजगारी, त्याला उघड बेरोजगारी असं म्हणतो आपण. प्रच्छन्न बेकारी शेती क्षेत्रात जास्त आढळते. आता मी तुम्हाला जस्ट बोललेलो किंवा प्रच्छन्न बेरोजगारी ही काय आहे, जास्त आपल्याला आढळून येते. आता 15 वर्षाच्या खालील, इथं दोन्ही पॉइंट आहेत साधारणतः, अ ब आपले दोन्ही बरोबर होतात. तर मुद्दा काय असते विद्यार्थी मित्रांनो, की अशाच प्रकारचे प्रश्न मग रिपीटही होतात. बघा रिपीटही प्रश्न या ठिकाणी होतात. मग आता इथे दिलेला आहे खालील, बघा ASO मेन्स 2022 ला आला. एक वेळा डाटा झाला ना, तुम्हाला सांगताय मी, सारा प्रश्न कशाचा आहे बाबा, डाटा. तुमचा एक वेळा डाटा कंप्लीट होऊ द्या. तुमचं टार्गेट ठेवा की मला हा टॉपिक एक्झॅक्ट कंप्लीट करायचा आहे. तेव्हा ना 3 Idiots मध्ये डायलॉग आहे की बाबा, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो,
काबिल बनायचं आहे विद्यार्थ्यांना. मेक अ ॲबिलिटी इन सेल्फ. ओके, तुम्हाला स्वतःमध्ये ॲबिलिटी क्रिएट करायची आहे. अर्थशास्त्रामध्ये मी त्या प्रकारचा अव्वल बनू नका. तुम्हाला कोणत्याच विषयामध्ये मास्टर बनायचं नाही आहे, तुम्हाला बनायचं आहे बॅचलर. कारण आपल्याकडे सब्जेक्ट आहे. मास्टर आम्ही आहोत, एका एका विषयाचे आम्ही मास्टर असू शकतो. तुम्ही फक्त बॅचलर बना. बॅचलर बनले की तुमचा तो विषय झाला. तुमच्या तोंडून असं निघायलाच नाही पाहिजे की मला हा विषय सर येत नाही. येत नाही तर काम करा. हाच आपला एक फंडा आहे. महाभारतातही म्हटलेलं आहे बाबा की जे येत नाही त्याच्यावर काम करा. काम केलं की ऑटोमॅटिक तो सब्जेक्ट आपल्याला येणार आहे. अर्थशास्त्र हा विषय भारीच जाईल, पण काम केलं तर सोपाही तेवढाच होणार आहे. ओके, म्हणून भारतात कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? आता बघा, कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? छुपी बेरोजगारी आढळते. ओके, संरचनात्मक बेरोजगारी आढळते, हंगामी बेरोजगारी आढळते. ओके, की शिक्षित बेरोजगारी आढळते. आता या साऱ्या बेरोजगारीचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो, सांगायची काय गरज आहे? छुपी बेरोजगारी आपल्याला ग्रामीण भागामध्ये आढळते. संरचनात्मक बेरोजगारी साधारणतः लक्षात घ्या कंपन्यांच्या माध्यमातून तयार होत असते. हंगामी बेरोजगारी भारतामध्ये आहेच. आता इथं कोणतं अकवालं ऑप्शन नाही आहे म्हणून डायरेक्ट आपल्याला 4 नंबरचं यापैकी सर्व करावं लागेल. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. मग आता पुढे जर मी गेलो, चला या टॉपिकच्या मी पुढे जातो. बेरोजगारी झाला. तिसरा टॉपिक याच ग्रुप बी चालू आहे माझा, दारिद्र्य बेरोजगारी. आणि विद्यार्थी मित्रांनो तिसरा टॉपिक आहे माझा ग्रुप बी मधला, तिसरा टॉपिक आहे माझा दारिद्र्य व बेरोजगारी. दारिद्र्य व बेरोजगारीच्या योजना. दारिद्र्य व बेरोजगारीच्या काय योजना तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. दारिद्र्य आणि बेरोजगारीची योजना सोबतच प्लस इतर सर्व योजना. मग आता तुम्ही याच्यासाठी काय काय रेफर कराल? नंबर 1, तुम्ही या ठिकाणी पृथ्वी परिक्रमा नावाचं जे आपलं मासिक येते ते वाचू शकता योजनांसाठी. स्वतः योजना नावाचं मासिक येते, ध्यानात ठेवा. योजना नावाचं जे मासिक आहे हे मासिक तुम्ही लावू शकता. 10 रुपयाला समथिंग त्या प्रकारचं मिळेल. लक्षात घ्या, योजना नावाच्या मासिकामध्ये प्रचंड बसल्या बसल्या वाचायचं. ओके, एक एन्जॉय म्हणून, नॉलेजेबल पर्सन म्हणून त्या प्रकारचं वाचायचं की आपलं नॉलेज वाढलं पाहिजे बाबा, या अनुषंगानं वाचायचं. कारण योजनेचं आपल्याला काय विचारतात? एक तर योजनेची स्थापना विचारतात, योजनेचं इंटेन्शन विचारतात, किंवा योजना कोणा माध्यमातून राबवली जाते बाबा ते विचारतात. म्हणून ही योजना माहित असणं गरजेची आहे. तर योजना तुम्हाला या ठिकाणी माहित करून घ्यायच्या. ओके, तर अशा प्रकारे याला जोड द्यायची आहे तुम्हाला करंटची जोड जर तुम्ही याला व्यवस्थित दिली तर मग काहीच आपलं या ठिकाणी चुकणार नाही. तर याला करंटची जोड द्याल आणि हे संपूर्ण समजून घ्याल. झाला माझा ग्रुप बी या ठिकाणी संपलेला आहे. आता मी जाणार आहे ग्रुप सी कडे. ग्रुप सी जरा मोस्ट आयएमपी या ठिकाणी आहे. तुम्ही म्हणाल सर पहिलं आयएमपी होता, दुसरं हो, जे माझे पहिले ग्रुप जे आहेत ना हे सारे आयएमपी आहेत. शेवटी मी सांगतो कोणता ग्रुप आपला कमी आयएमपी असेल. मग आता तिसऱ्या ग्रुपकडे मी जात आहे. ग्रुप नंबर 3 या ठिकाणी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ग्रुप नंबर 3 या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ग्रुप 3 काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्ही काय करायचं? ग्रुप 3 मध्ये जिथून तुमचं पुस्तक वगैरे आता लागलं तो टॉपिक विसरून जायचं. ग्रुप 3 मध्ये पहिला टॉपिक कोणता करायचा बघा. पहिला टॉपिकची सुरुवात करायची या ठिकाणी, तो टॉपिक आहे किंमत. चला बघा काय करायचं आहे, किंमत. एक काम करूया, किंमतच्या पहिला टॉपिक घेऊया, पैसा या टॉपिकला आपण काय म्हणतो? मनी. काय म्हणतो? मनी. हा मनी नावाचा टॉपिक, किंवा यालाच काय म्हणतात? यालाच म्हणतात चलन व्यवस्था. काय म्हणतात? चलन व्यवस्था. बघा तुम्हाला जर माहित आहे की बाबा पैशाचा सिद्धांत काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पैशाचा सिद्धांत मी तुम्हाला एक साधा सिद्धांत बोलत आहे बघा. मानवाकडील पैसा वाढला. चला, मानवाकडील पैसा वाढला, काय काय होऊ शकते बघा बरं. इथं मानवाकडील पैसा वाढल्याचे इफेक्ट काय होतील? पहिली गोष्ट, असा एकही व्यक्तीने की त्याच्याकडला पैसा वाढल्यावर त्याची मागणी वाढणार नाही, तर त्याची मागणी वाढेल. बरोबर आहे. मानवाकडला पैसा वाढला की त्याची मागणी वाढेल. त्याची मागणी वाढली की लक्षात घ्या, मागणी वाढल्यावर हा जो मागणी आहे याचे उत्पादन वाढवावे लागेल. ज्याचे उत्पादन जास्त होऊन राहिले त्याचे उत्पादन वाढवावे लागेल. म्हणजे मागणी वाढल्यावर काय वाढत असते? उत्पादन वाढत असते. उत्पादन जर वाढवायचं असेल, हे जर उत्पादन वाढवायचं असेल तर याच्यामधला रोजगार वाढवावा लागेल. समजा फॉर एक्झाम्पल बघा, एका दमात 25,000 लोकांना नोकऱ्या भेटल्या, किंवा नरेंद्र मोदी सरकारने प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये 15-15 लाख रुपये टाकले.
15-15 लाख रुपये, चला 16-5-5 लाख टाकले तर लोकांच्या काळात पैसा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला. आता लोकांच्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा वाढला तर सारे लोक प्लॉट घेण्याच्या मागे लागतील, सारे लोक गाड्या घेण्याच्या मागे लागतील, सारे लोक मोठ्या प्रमाणात बाईक, मोबाईल वगैरे वगैरे ऑर्डर करतील. आता मला सांगा, जर मोबाईलची मागणी अचानक वाढली, मोबाईलची मागणी वाढली तर काय होणार आहे? मोबाईलची मागणी वाढली तर त्याचं उत्पादन वाढवावं लागणार आहे, उत्पादन वाढवावं लागणार आहे तर रोजगार वाढवावा लागणार आहे. आता रोजगार वाढला तर पुन्हा त्या प्रकारचं लक्षात घ्या, त्या लोकांकडला काय वाढला? या लोकांकडला पैसा वाढला आणि मग हेही सुद्धा बऱ्याच गोष्टींची मागणी करणार. आता जे लोक, या लोकांकडलाही पैसा वाढलेला आहे, जे लोक शॅम्पू वापरत नव्हते ते शॅम्पू वापरतील, जे डिओ वापरत नव्हते ते डिओ वापरतील. ओके, म्हणजे डिओला मागणी येईल. अशा प्रकारे एका सर्कल मधून दुसरं सर्कल तयार होते आणि मार्केटमध्ये प्रचंड काय तयार होते? मागणी तयार होते आणि मागणी वाढल्यामुळे सर्व वस्तूंच्या किमती ऑटोमॅटिक वाढतात, ऑटोमॅटिक वाढतात, सर्व वस्तूंच्या किमती वाढतात. म्हणजे याचा अर्थ मानवाकडला पैसा वाढला की साऱ्या गोष्टी वाढतात आणि किंमत वाढली तर त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, नाही तर अर्थव्यवस्था डुबून जाईल. म्हणून काय करावं लागते? म्हणून या ठिकाणी सोबत सोबत पॉइंट अभ्यासावे लागतात. म्हणून जेव्हा तुम्ही हा टॉपिक अभ्यासाल, ग्रुप B3 मध्ये पहिला टॉपिक हा अभ्यासाल पैसा, की पैशाचा सिद्धांत बाबा हाय पैसा, चलन. ओके, हा जेव्हा तुम्ही अभ्यासाल, सोबत तुम्ही याच्या अभ्यासा किंमत, वस्तूची किंमत बनते कशी, फॅक्टर कॉस्ट काय आहे. ओके, फॅक्टर कॉस्ट, त्याच्यानंतर पैसा. आता पैशामध्ये काय काय अभ्यासायचं आहे? या पैशामध्ये बघा किंमत, आणि किंमत सोबत तुम्हाला अभ्यासायचं आहे RBI नावाचा टॉपिक. काही लोक बँकिंग सोबत RBI अभ्यासात, चुकीचं आहे, सरासर चुकीचं आहे. बँकिंगचा RBIचा संबंध जरा कमी आणि किमतीचा आणि RBIचा संबंध जरा जास्त आहे. ओके, तर मी या 3 टॉपिकला प्रचंड महत्व सोबत सोबत देतो. पैसा, चलन, किंमत आणि RBI हे 3 टॉपिक तुम्ही सोबत अभ्यासायचे आहेत. आता आपण याच्यावर बोलूया. बघा, पहिला मुद्दा माझा असा आहे की पैसा आणि चलन याच्यामध्ये आपण काय करायचं आहे? पैशाचे प्रकार, पैशाचे कोणते कोणते प्रकार या ठिकाणी आहेत हे अभ्यासायचे. ओके, त्याच्यानंतर पैशाची मोजमाप, पैशाचे मोजमाप आणि मोजमाप केल्यानंतर त्याच्यामध्ये M1, M2, ओके, अशा प्रकारच्या संकल्पना असतात. M0, L1, L2. ओके, त्या संकल्पना तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. त्याच्याच बरोबर टांगसाडी, पैसा कुठं त्या प्रकारचा तयार होतो बाबा, कोण तयार करतो? RBI तयार करतो. RBIच्या काय नीतिमत्ता असतात लक्षात घ्या, ते तुम्हाला अभ्यासायचं आहे. आणि त्याच्यानंतरचा टॉपिक अभ्यासायचा आहे तुम्हाला किंमत. बघा, किंमत. तर किंमत मध्ये वस्तूची किंमत कशी ठरते, किंमत वाढते कशी, CPI आणि WPI सारखे इंडेक्स तुम्हाला अभ्यासावे लागतात. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, ओके, होलसेल प्राइस इंडेक्स, हे तुम्हाला अभ्यासावे लागतात. किमती पुरवठ्याच्या आधारावर कशा वाढतात, मागणीच्या आधारावर कशा वाढतात, लक्षात घ्या. त्याची कारणे कोणकोणती आहेत हे सारा फॅक्च्युअल डाटा तुम्हाला अभ्यासावा लागतो. त्याचबरोबर चलनवाढीचे प्रकार कोणते आहेत? चलनवाढ म्हणजेच किंमत नावाच्या टॉपिकला आपण चलनवाढ सुद्धा म्हणतो. तर चलनवाढीचे प्रकार कोणते आहेत? रांगती चलनवाढ कोणती आहे? ओके, कोणती चलनवाढ अर्थव्यवस्थेसाठी चांगली असते? अशा प्रकारचे प्रश्न याच्यामधून येऊन जातील. हे 2 टॉपिक वाचले की मग तिसरा टॉपिक वाचायचा तुम्हाला RBI. कोणता वाचायचा आहे? RBI. मग आता RBIची स्थापना वगैरे वगैरे सर्व विद्यार्थ्यांच्या पाठात असते, ध्यानात ठेवा. सांगायची गरज नाही आहे मला की बाबा RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली, त्याचं राष्ट्रीयकरण असं झालं, साऱ्या गोष्टी पाठ असतात. पाठ तो मुद्दा नाही करायचा आहे. पाठ काय करायचा आहे किंवा संकल्पना कोणत्या समजून घ्यायच्या आहेत की बाबा RBI नावाचा जो हा टॉपिक आहे, RBI, पहिली गोष्ट तर RBIला RBI का म्हणतात तिथूनच सुरू होतो हा टॉपिक. ओके, तर RBI मध्ये RBI, ओके, यामध्ये RBIचं मुख्य धोरण काय बघा. RBIचा उद्देश आहे किंमत स्थैर्य. RBIचा उद्देश काय? किंमत स्थैर्य करणे. सरकारचं कार्य म्हणूनही कार्य करते RBI आणि बाजारात किंमत स्थैर्य करणं, देशाचा विकास करणं हे उद्देश असते. आणि म्हणून RBI किंमत स्थैर्य करण्यासाठी जर किंमत स्थिर करायची असेल तर बाजारातील पैशावर नियंत्रण ठेवावं लागते. पैशावर नियंत्रण, की लोकांच्या खिशामध्ये जास्त पैसा जाता कामा नये किंवा लोकांच्या खिशामध्ये कमी पैसा पडता कामा नये, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम RBI करत असते. आणि या RBIच्या नीतीला मौद्रिक धोरण म्हणतात. काय म्हणतात? मौद्रिक धोरण.
तर हे मौद्रिक धोरण त्यांना अभ्यासावं लागते. मग मौद्रिक धोरण अभ्यासताना त्यांच्याकडे काही वेपन्स असतात, साधने असतात. त्याच्यामध्ये CRR नावाचं साधन असते, SLR नावाचं साधन असते, ओके, OMR नावाचं साधन असते, रेपो नावाचं साधन असते. अशा प्रकारे किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे वापरतात. एखाद्या वेळेला अर्थव्यवस्था गडाळली, चालूनच नाही राहिली, ओके, मंदी आलेली आहे, त्यावेळेला लोकांच्या खिशातला पैसा वाढवण्याचं काम RBI करते. RBI करते. कसं करते? लोकांना एखादी ऑफर देते, लोकांना लोन स्वस्त करून टाकते, लोकांच्या खिशात पैसा येतो आणि पुन्हा मागणी सुरू होते. भरकटलेली अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि चालत असलेली प्रचंड वेगात अर्थव्यवस्था थांबवणे, असा ब्रेक म्हणजे RBI. कळलं का? तर RBIचं मुख्य इंटेन्शन आपल्याला या ठिकाणी दिसते, बाजार नियंत्रण. साऱ्या वस्तू व्यवस्थित चालत आहेत. का बरं? कारण RBIचं यावर नियंत्रण आहे. कळत आहे का? माझं बोलणं कळत आहे का तुम्हाला? कळलंच पाहिजे. शेअर नक्की करा हा व्हिडिओ. आता या ठिकाणी संपूर्ण गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतात. किंमत, मी काय म्हणतो, किंमत स्थैर्य करणे फक्त RBIचंच काम आहे का? सरकारचं नाही आहे का? हो 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 सर, सरकारचं पण आहे. मग सरकारचं जर आहे तर मग सरकार कसं करते? तर सरकारवर जाऊया. टॉपिक नंबर 3. ओके, बघा या ठिकाणी सरकारवर जाऊया. त्याच्या आधी सरकारवर जाण्याच्या आधी 3 टॉपिक मी तुम्हाला ग्रुप 3, ओके, ए हा झाला ग्रुप 3A 3 टॉपिकचा. ग्रुप 3B हा 2 टॉपिकचा. आता जाऊ की बाबा सरकार बाजारातील पैसा नियंत्रित कसा करते. सरकार बाजारातील पैसा असा नियंत्रित करते. पहिला की बाबा सरकारकडे पैसा येतो कुठून, हा मुद्दा आहे. सरकारला जर पैसा नियंत्रित करायचा असेल तर सरकारकडे पैसा येतो कुठून. मग पहिला टॉपिक अभ्यासायचा कर आणि त्याची संरचना. कर आणि त्याची काय संरचना, की सरकारकडे पैसा येतो कुठून. जीएसटीच्या माध्यमातून येतो एवढा मोठा पैसा, ओके. त्याच्यामध्ये सरकार खर्च कसा करते, सरकारला येणारं इन्कम या टॉपिक मधून आहे. म्हणून हा टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा आहे, कर आणि संरचना. करामध्ये 2 कर येतात. एक येतोय प्रत्यक्ष कर, एक काय येते प्रत्यक्ष कर, एक येते अप्रत्यक्ष कर. या दोघांचे प्रकार तुम्हाला अभ्यासायचे आहेत, ओके. सोबतच हे कर व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि दरवर्षीला कराचे स्लॉट जे चेंज होतात, लक्षात घ्या, त्यावर तुम्हाला ध्यान द्यायचं आहे. अशा प्रकारे हा कर संरचनेचा भाग, कराच्या कसोट्या तुम्हाला ऍडम स्मिथ वगैरेच्या ज्या दिलेल्या आहेत त्या कराच्या कसोट्या पाठ करायच्या आहेत. कर कसा असतो, सक्तीचा असतो, वगैरे वगैरे वगैरे, ओके. आणि मुख्य म्हणजे काय, तर कराचे काय परिणाम होतात, कर कोणकोणत्या प्रकारचा असतो, ते जीएसटी काय आहे, जीएसटीचा डीप मध्ये अभ्यास करायचा आहे. हे झालं सरकारचं येणं. आता सरकारचं येणं झाल्यावर दुसरा टॉपिक येते सरकारचं देणं. आता सरकारकडे हा कर मोठ्या प्रमाणात जमा झाला. आता सरकारला काय करावं लागणार, खर्च करावा लागणार. मग सरकारचा खर्च करणं याला म्हणतात सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त. तर तुम्ही याच्या नंतर हा टॉपिक अभ्यासायचा आहे, सार्वजनिक वित्त. मग आता सार्वजनिक वित्ताला आपण म्हणू शकतो अर्थसंकल्प. नवीन विद्यार्थ्यांना तर नक्की हा व्हिडिओ पाहायलाच पाहिजे. अर्थसंकल्प. ओके, माझी बॅच सुद्धा आहे अर्थशास्त्राची, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. याच्यामध्ये बघा, अर्थसंकल्प हा एक महत्वाचा मुद्दा आहे सार्वजनिक वित्ताचा. मग आता इथे जर आपण या ठिकाणी बघितलं अर्थसंकल्प, तर अर्थसंकल्पामध्ये कुठून पैसा आला हे करानं आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, ओके. मग आता कुठून पैसा जाणार आहे, तर पैसा खर्च कसा होणार, कोणावर होणार, किती होणार, या साऱ्याला बजेट म्हणतात. या साऱ्याला काय म्हणतात, बजेट होतात, ओके. मग त्या बजेटचे प्रकार किती आहेत, बजेटचा इतिहास काय आहे, त्या बजेटचे प्रकार काय आहेत, ओके. 3 बजेटचे मुख्य प्रकार आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ समतोल अर्थसंकल्प आहे, ओके, तुटीचा अर्थसंकल्प आहे, शिल्लकीचा अर्थसंकल्प आहे. अशा प्रकारचे अर्थसंकल्प दिसून येतात. या अर्थसंकल्पाला आणखी तुटीचा अर्थसंकल्प कसा असतो ते समजून घ्यायचा आहे. मग आता बजेट आलं, तो बजेट संपूर्ण तुम्हाला अभ्यासून घ्यायचा आहे, ओके. बजेटच्या प्रकारामध्ये तुटीचा अर्थसंकल्प आपण पाहला, समजा तुटीचा अर्थसंकल्प. तर तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या तुटी आहेत, कसं इन्कम येते, भांडवली खातं कोणतं आहे, महसुली खातं कोणतं आहे, हे सारं अभ्यासायचं आणि त्याला घटनात्मक थोडासा ओढ द्यायची. जसं कलम 265 नुसार कर लावण्याचा अधिकार आहे, तसाच त्या प्रकारचा कलम 210 नुसार आपल्याला 110 नुसार अर्थसंकल्प सुद्धा आहे, 112 नुसार
कलम 110 नुसार वित्त धनविधायक आहे आणि कलम 112 नुसार अर्थसंकल्प आहे. तर तो अर्थसंकल्पाला घटनात्मक थोडीशी ओढ लावायची आणि संपूर्ण नियंत्रण ध्यानात ठेवायचं. अशा प्रकारे हे माझा ग्रुप नंबर 3 या ठिकाणी कंप्लीट होतो. जेव्हा तुम्ही सार्वजनिक वित्त अभ्यासाल, मग महसुली तूट कोणती आहे, भांडवली तूट कोणती आहे, महसुली खात्यात कोणकोणते टॉपिक येतात, सारं अभ्यासायचं या टॉपिक मध्ये. उदाहरणार्थ ग्रुप सी तुमचा झाला की मग पीवायक्यू करायचे. बघा आता या ठिकाणी पीवायक्यू मध्ये काय आहे, भाव वाढ. मी तुम्हाला पहिले सांगितलं ना. आता एक गोष्ट समजून घ्या तुम्ही. मग तुम्ही काय म्हणता की बाबा हे जे दोन्ही टॉपिक झाले, या टॉपिकला काय म्हणायचं, तर बघा काय करत आहे सरकार, काय करत आहे, सरकार बाजारामध्ये खर्च करत आहे. आणि सरकार बाजारामध्ये खर्च करत आहे म्हणजे बाजारातला पैसा वाढवत आहे. किंवा सरकारनं कमी खर्च केला तर बाजारातला खर्च कमी केलाय. समजून घ्या तुम्ही. सरकारनं कराचे दर वाढवले, काय झालं विद्यार्थी मित्रांनो, कराचे दर वाढवले म्हणजे लोकांकडला पैसा कमी झाला की वाढला, लोकांकडला पैसा कमी झाला. बघा मग आता समजा लोक पहिले 10,000 रुपये कर भरत, आता तेच लोक 15,000 रुपये कर भरू राहिले, तर यांच्याकडले 5,000 रुपये कमी झाले. मग असं कधी करणार सरकार, जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात बाजारात पैसा आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात किमती वाढल्या आहेत, लोक विकतच घेऊन राहिले प्रत्येक गोष्ट, त्यावेळेला सरकार लोकांच्याकडला पैसा काढून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि या नीतीला काय म्हणतात. किंवा दुसरं बाबा शिल्लकीचा अर्थसंकल्प मांडेल, शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे याचा अर्थ काय करणार, याचा अर्थ की बाबा सरकारकडे 500 कोटी आहेत पण सरकार 400 कोटी खर्च करेल, कारण ऑलरेडी लोकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आहे. आणि ऑलरेडी जर पैसा लोकांकडे असेल तर आणखी वाढणार, म्हणून शिल्लकीचा अर्थसंकल्प मांडेल. अशा प्रकारचे निर्णय कोण घेणार, सरकार घेणार. आणि सरकारच्या याच धोरणाला राजकोषीय धोरण म्हणतात. तर अल्टिमेटली मी या टॉपिकवर आलेलो आहो की बाबा तुम्ही जो किंमत टॉपिक केला होता तो संपूर्ण आता कंप्लीट झाला. कारण या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचे 2 पैलू आहेत. नंबर 1 आरबीआय, नंबर 2 सरकारचं राजकोषीय धोरण आणि आरबीआयचं मौद्रिक धोरण, असं संपूर्ण तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, तर हा आपला एक महत्वाचा टॉपिक. चलो आगे बढ़ते हैं. मग अशा प्रकारचे टॉपिक होतात. आता बघा की भाववाढीच्या नियंत्रणाच्या मौद्रिक उपायात याचा समावेश होतो. मग आता भाववाढ करायची, भाव काय करायचा आहे, भाववाढीच्या नियंत्रणात भाव प्रचंड वाढलेले आहेत, त्याला नियंत्रण करायचं आहे. कोणतं धोरण म्हणते, मौद्रिक उपाय म्हणते. मौद्रिक उपाय कोणाचे, आरबीआयचे. मग आता आरबीआयचे राजकोषीय उपाय नाही, राजकोषीय उपाय कोणाचे, सरकारचे. मग मौद्रिक उपाय ओळखा. चला एमपीएससी मेन्स 2013 आला होता. मग आता पाहूया कोणते मौद्रिक उपाय. बँकांच्या पतपुरवठ्यावर नियंत्रण करणे. बँका कोणाच्या अंडरमध्ये येतात, आरबीआयच्या. मग हे झालं आरबीआयचं, बिलकुल चालेल ना बाबा, हे चालेल की बाबा बँका आरबीआयच्या नियंत्रण येतात. त्यांचा पतपुरवठा जर कमी केला तर बाजारातला पतपुरवठाही कमी होईल ऑटोमॅटिकली, हे चालेल. बँक दरात वृद्धी करणे. बँकेचे कर्जाचे दर वाढवा. कर्जाचे दर वाढवले तर लोक कर्ज घेणार नाहीत, लोक कर्ज घेणार नाहीत तर बाजारातला पैसा ऑटोमॅटिक कमी होईल, त्याच्यामुळे हेही चालेल. सार्वजनिक खर्चात कपात. अरे बाबा, सार्वजनिक खर्चात कपात करणं हे आरबीआयचं काम कसं काय असणार आहे, सार्वजनिक आहे ना ते सरकारचं काम आहे. त्याच्यामुळे हा जो पॉइंट आहे हा राजकोषीय धोरणाचा आहे ना, म्हणून आम्हाला हे चालणार नाही. आणि मग असं ऑप्शन दिसते का तुम्हाला, अबवालं, तर अबवालं ऑप्शन दिसते. त्याच्यामुळे हे आपलं उत्तर असणार. कोणते उपाय आहेत, मौद्रिक उपाय शोधायचे होते, शोधले. काही मोठी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. असं सारं ज्यानं केलं त्याला दिसतो हा मुद्दा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा एल्गार तुम्हाला राबवायचा आहे, कळलं का. तर हा समजून घ्या. चला नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे कोणती. पुन्हा एक प्रश्न आला की मौद्रिक धोरण नेमकं काय बाबा, मौद्रिक धोरणाची कोणती वैशिष्ट्ये आहेत, मौद्रिक धोरणाची कोणती वैशिष्ट्ये आहेत. आता बघा, पैशाची तटस्थता, किंमत स्थिरीकरण आणि विनिमय स्थिरीकरण, बरोबर आहे ना. मौद्रिक धोरण काय काय करते, पैशाची तटस्थता, बाजारातील पैसा रोखायचा आहे, थांबवायचा आहे, नियंत्रित करायचा आहे. किंमत स्थिरीकरण करायचं आहे, यस किंमत स्थिरी, पुरा टॉपिकच आमचा किंमतवर आहे, 5ही टॉपिक आमच्या किंमतवर आहेत. विनिमय स्थिरीकरण, विनिमय म्हणजे घेणे देणे, विनिमय स्थिरीकरण. ओके. पूर्ण रोजगार आणि आर्थिक वृद्धी, बरोबर आहे. लोकांकडला पैसा वाढला, किमती वाढल्या, उत्पादन वाढलं तर रोजगार वाढणार, वृद्धी वाढणार. त्याच्यामुळे हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. आता ह्या 2 गोष्टी आहे. पायाभूत विकास, पायाभूत विकास आरबीआयचं काम नाही आहे, पायाभूत विकास सरकारचं काम आहे.
सरकारनं करावा. नाल्या बांधा, रस्ते बांधा, विमान एअरपोर्ट बांधा, रेल्वे बांधा, पायाभूत सुविधा द्या आम्हाला. आरबीआयचं काम नाही आहे, सरकारचं आहे. त्याच्यामुळे हे राजकोषीय धोरणात जाणार, त्याच्यामुळे चालणार नाही. शिक्षण आणि आरोग्यातील सुधारणा, बाबा हे आरबीआयचं काम नाही आहे, हे सरकारचं आहे, शासनाचं आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा राजकीय धोरणात, राजकोषीय धोरणात जाणार. कळलं का तुम्हाला? बघा, एवढ्याशा संकल्पनेवरून डायरेक्ट तुम्ही एमपीएससी प्री नाही, एमपीएससी मेन्सचे प्रश्न सोडवत आहात. आणि जो व्यक्ती एमपीएससी मेन्सचे प्रश्न सोडवत असेल त्याला कंबाईनच्या प्रीचे प्रश्न सोडवणं काय भारी जाणार आहे? विद्यार्थी मित्रांनो, थोडासा मुद्दा करा. ओके. आणि हो, नक्की त्या प्रकारचं फॉलो करा. ध्यानात ठेवा, हे जर व्यवस्थित केलं तर तुमचं अर्थशास्त्र बेस्ट असल्याशिवाय राहणार नाही. ओके. हा, युट्यूबवर नक्की मार्गदर्शन घेत राहा. ओके. नेक्स्ट चला, आता बघा, तोच किंमत नावाचा टॉपिक आहे. घाऊक किंमत निर्देशांकांमध्ये डब्ल्यूपीआय खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो? डब्ल्यूपीआय मध्ये जो सीपीआय अभ्यासायचा आहे किंमत मध्ये, डब्ल्यूपीआय अभ्यासायचं आहे. डब्ल्यूपीआय मध्ये प्राथमिक वस्तू सुद्धा असतात. ओके, विचारलाय. इंधन वस्तू सुद्धा असतात, उत्पादित वस्तू सुद्धा असतात. सर्वात जास्त प्राथमिक वस्तू या ठिकाणी असतात, म्हणून या ठिकाणी वरीलपैकी तिन्ही वस्तू होणार. असं कधी माहित होणार आहे? जेव्हा आपल्या एमपीएससी प्री 2019ला आला होता राज्यसेवेला. कधी माहित होणार? जेव्हा तुम्ही तो डब्ल्यूपीआय पूर्ण वाचणार, सीपीआय वाचणार, त्याच्यामध्ये कोणकोणते विषय येतात हे वाचणार, तेव्हा तुम्हाला हे प्रश्न बिलकुल समजतील. ओके. चला, नेक्स्ट. किंमत वाढीची कारणभूत असणारी पुढीलपैकी कोणती घटक पुरवठाजन्य नाही? पुरवठाजन्य, बघा, किंमत वाढण्याची दोन कारणे. एक तर लोकांची मागणी वाढली, दिवाळीचा सण आला, फुलांची मागणी वाढली, किंमत वाढली. दुसरी, पुरवठा कमी झाला, बाजारात टोमॅटोच नाही आहे, बाजारात कांदाच नाही आहे, ऑटोमॅटिक किमती वाढती. ओके. तर दोन कारण आहेत, एक पुरवठा, एक सध्या अजित 55. चला, करंट मध्ये बोलूया. सध्या अजित 55 नावाचं बीज कोणालाच भेटत नाही आहे. लोकांनी साठा केलाय, कृषी केंद्रवाल्यांनी साठा करून ठेवलेला आहे. मग अशा वेळेला त्यांनी जर साठा केला असेल तर हे कारण पुरवठाजन्य झालेलं आहे. कोणतं झालंय? पुरवठाजन्य. मग त्याची किंमता का बरं वाढल्या? तर पुरवठाजन्य कारण झालेलं आहे. बघा, जर निर्यात वाढ झाली, निर्यात वाढली, तर बाजारातून तो माल गेला, निर्यात वाढली, त्याच्यामुळे पुरवठा कमी झाला मार्केटमध्ये, म्हणून किंमत वाढल्या. ध्यानात ठेवायचं, मागणी वाढली तर किंमत वाढत असते. नियम काय आहे? मागणी वाढली, किंमत वाढते, किंमत वाढते. पुरवठा कमी झाला, किंमत वाढते. तर पुरवठा का बरं कमी झाला म्हणून किंमत वाढते? त्याची कारण समजा, निर्यात वाढली, पुरवठा कमी झाला. साठेबाजी केली, पुरवठा कमी झाला. पत निर्मितीत वाढ केली, दुष्काळी पडला तरी पुरवठा काय होणार? कमी होणार. वस्तू प्रोड्यूस नाही झाल्या, हे कारण नाही आहे पतनिर्मितीत वाढ झाली. पतनिर्मितीत म्हणजे लोकांकडला पैसा वाढला, लोकांकडला पैसा वाढला तर लोकांची मागणी वाढते, म्हणून हे किंमत वाढीला कारणीभूत कारण आहे, पण मागणीजन्य कारण आहे. कसं आहे? मागणीजन्य कारण आहे. आणि हे तीन कारण काय आहेत? हे तीन कारण पुरवठाजन्य आहेत. कसे आहेत? पुरवठा. याच्यामुळेही पुरवठा कमी झाला, याच्यामुळेही पुरवठा कमी झाला, याच्यामुळेही पुरवठा कमी झाला. म्हणून उत्तर असेल या ठिकाणी. आपल्याला काय विचारलं बाबा? कोणतं नाही विचारलं, म्हणजे मला तर हे दिसत नाही क वालं, आणि म्हणून उत्तर काय असणार आपलं? फक्त क. काय असणार आहे? फक्त क. हे पुरवठाजन्य आणि ते मागणीजन्य आहे. बस, असं तुम्हाला या ठिकाणी कळलं पाहिजे. हृदयात उतरून जाईल तुमचा असा विषय. चला, अशा प्रकारे विदेशी चलन विनिमय फेरा कायदा हा सुद्धा तुम्हाला कधी लागू झाला बाबा? 1 जानेवारी 1974 लागू झाला. अशा प्रकारचे प्रश्न येतील. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे काय? म्हणजे अर्थसंकल्पामध्ये गेला. अंदाजपत्रक म्हणजे अर्थसंकल्प, अंदाजपत्रकीय तूट म्हणजे काय बाबा? तर एकंदरीत जर आपण बघितली तर एकूण प्राप्ती, समजा भारतामध्ये एकूण कराचं उत्पन्न, सारं उत्पन्न 1000 कोटीचं होतं, 1000 कोटी सीआर, 1000 सीआरचं होतं एकूण प्राप्ती. आणि एकूण खर्च या ठिकाणी काय झाला? एकूण खर्च झाला 1500 कोटी. बघा, इन्कम, आमदनी आणि खर्च जास्त झाला. लक्षात घ्या, 1000 कोटी इन्कम झालं, खर्च केलं किती? 1500 कोटी. 500 कोटीची काय झाली? तूट झाली. या तुटीला काय म्हणणार? अर्थसंकल्पीय तूट म्हणणार. काय म्हणणार? अर्थसंकल्पीय तूट. त्याच्यामुळे पहिलं उत्तर काय होणार? एक्झॅक्ट एसटीआय मेन्स 2021 ला विचारला. काहीच मोठी गोष्ट नाही आहे. एसटीआय मेन्स असो की राज्यसेवेची असो की युपीएससीचा प्रश्न असो, तुम्हाला फक्त संकल्पना पाहिजेत. ओके, हे संकल्पना असणं फार महत्वाची गरज आहे. ओके, समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? समतोल म्हणजे काय की बाबा जेवढा इन्कम तेवढा खर्च म्हणजे समतोल. बघा, जेवढं मी पण संकल्पना सांगत आहे, जेवढं इन्कम तेवढा खर्च म्हणजेच काय? समतोल.
ओके, आणि इन्कम त्या प्रकारचं जास्त आणि खर्च कमी, म्हणजे शिल्लकीचा अर्थसंकल्प खूप 1000 कोटीचं इन्कम झालं, 800 कोटी खर्च केले, शिल्लकीचा अर्थसंकल्प. बघा, समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय? सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे. नाही बाबा, सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी नाही, समान पाहिजे. सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे नाही, समान पाहिजे. सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्च समान असणे, झालं. काय मोठी गोष्ट आहे. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर चला पुढचा या ठिकाणी टॉपिक पाहू. अर्थशास्त्र, खालीलपैकी अर्थशास्त्रज्ञाची नावे. ओके, तर हे HDI संबंधित आला होता की बाबा कोणी मानव विकास निर्देशांक केला होता, महबूब उल हक हे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि हे टॉपिक झाले. आता या टॉपिकवर जर आपण गेलो, बघा या टॉपिकवर, आपल्या पहिल्या टॉपिकवर आपण वापस येऊया. आपल्या टॉपिकवर जर आपण गेलो तर बाकीचे टॉपिक मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो कोणकोणते टॉपिक या ठिकाणी असणार आहेत. तर पहिला टॉपिक आपण या ठिकाणी बघितले, 3 झाले. ग्रुप 4 सांगत आहे. ग्रुप 4 या ठिकाणी मी जाणार आहे. ग्रुप 4 वर आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ग्रुप 4 मध्ये तुम्ही काय सुरू करा, बघा भांडवली बाजार कमी महत्वाचा टॉपिक. भांडवली बाजार खूप मोठ्या प्रमाणात आहे. भांडवली बाजारामध्ये 2 प्रकार पडतात, नाणे बाजार आणि भांडवली बाजार. शेवटी अभ्यासायचा, शेवटी हा, पूर्वी अभ्यासायचा नाही. शेवटी म्हणजे हा 4 नंबरवर भांडवली बाजार. त्याच्यानंतर व्यापारी बँका हा IMP टॉपिक आहे. व्यापारी बँका हा जरा IMP टॉपिक आहे. सहकारी बँका एखादा प्रश्न येत असतो कधी कधी. सहकारी बँका, ओके, व्यापारी बँका, सहकारी बँका, भांडवली बाजार. आणि भांडवली बाजारामध्ये काय काय अभ्यासायचं, LIC इन्शुरन्स अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर क्रेडिट रेटिंग संस्था अभ्यासायच्या आहेत. इंडस्ट्रीयल बँक्स अभ्यासायच्या आहेत. त्याच्या स्थापना पाठ करायच्या आहेत. यावर्षी स्थापना विचारल्या होत्या, लक्षात घ्या. व्यापारी बँकांमध्ये अनेक प्रकारचे टॉपिक अभ्यासायचे. RRBs काय आहेत बाबा, RRBs अभ्यासायचे आहेत. ओके, नाबार्ड बँक तुम्हाला अभ्यासायची आहे. नाबार्ड सारखी बँक काय करते, काम काय करत असते. ओके, त्याच्यानंतर भांडवली बाजारामध्ये शेअर बाजार अभ्यासायचा. शेअर बाजार फार महत्वाचा असतो. ओके, रोखे बाजार वगैरे. त्याच्यानंतर क्रेडिट रेटिंग एजन्सीज अभ्यासायच्या. क्रेडिट रेटिंग एजन्सीज, इक्रा, केअर वगैरे वगैरे. आणि ICICI सारख्या बँका, HDFC सारख्या बँका, हाऊसिंग बँका, तो टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा आहे. व्यापारी बँकांमध्ये स्थानिक बँका अभ्यासायच्या. स्थानिक बँका RRBs तर अभ्यासलेल्याच आहेत. ओके, सोबत त्या प्रकारचं लक्षात घ्या की समित्या अभ्यासायच्या बँकेच्या. समित्या, बेसल निकष कोणते आहेत, नरसिंहम समिती कोणती आहे, कोणते बँक काम करते, बँकांचे राष्ट्रीयकरण अभ्यासायचे, हे टॉपिक अभ्यासायचे. सहकारी बँका अभ्यासायच्या. ओके, आणि हे बँकिंग क्षेत्र झाल्यानंतर अशा प्रकारे याच्यासोबत तुम्ही जे हे 3 टॉपिक झाल्यानंतर साधारणतः बाकीचे टॉपिक एखादा आणखी एक्स्ट्रा टॉपिक तुम्ही अभ्यासू शकता. ओके, सोबत. परंतु हे बँकिंग पुरं एकाच याच्यामध्ये अभ्यासायचं. RBI याच्यामध्ये ऑलरेडी आलेला आहे. हे झालं बँकिंग सेक्टर. आता याच्यानंतर मी थोडंसं जाणार पुढे आणि ग्रुप नंबर 5 तुम्हाला देणार आहे. ग्रुप नंबर 5 तुम्ही व्यवस्थित अभ्यासायचा आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये मी पहिला मुद्दा काय घेतो, ग्रुप नंबर 5, आणि माझा या ठिकाणी संपणार मग आहे. ग्रुप नंबर 5 टॉपिक नंबर 1 की तुम्ही काय करायचं आहे, उद्योग, कृषी आणि सेवा हे 3 क्षेत्र अभ्यासायचे आहेत. पहिले उद्योग, कृषी आणि सेवा हे 3 क्षेत्र अभ्यासायचे आहेत. नंबर 2, त्याच्यानंतर तुम्हाला पायाभूत सुविधा वाचायच्या आहेत. पायाभूत सुविधा फक्त वाचायच्या आहेत. ओके, पायाभूत सुविधा. आणि लास्टली तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राचा जो काही भाग पायाभूत सुविधा आहेत भारताच्या आहेत त्या तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. आणि शेवटी उद्योग वगैरे 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 क्षेत्र आपले 3 झाले तर शेवटी तुम्हाला अभ्यासायचं आहे भारताचा सर्वात शेवटी वाचायचा आहे नियोजन नावाचा टॉपिक. आणि या नियोजन नावाच्या टॉपिक मध्ये तुम्हाला नीती आयोग अभ्यासायचा आहे. नियोजन आयोग अभ्यासायचा आहे. NDC अभ्यासायची आहे, राष्ट्रीय विकास परिषद, NDC. ओके, आणि खास करून अभ्यासायचे आहेत पंचवार्षिक योजना. काय करायचं आहे, पंचवार्षिक योजना.
किंवा जर आपण या ठिकाणी बघितलं तर 5व्या नंबरचा जो टॉपिक मी तुम्हाला पंचायत पंचवार्षिक योजनांपर्यंत सांगितलेला आहे तो तुम्ही रद्द करून 5 नंबरच्या जागी हा 6व्या नंबरचा टॉपिक अभ्यासू शकता। बघा 5च्या जागी तुम्ही हा 6वाही अभ्यासू शकता, तुमच्या मर्जीवर आहे। याच्यामध्ये काय घेणार आपण, याच्यामध्ये घेणार आपण आंतरराष्ट्रीय व्यापार। काय घेणार, आंतरराष्ट्रीय व्यापार। आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नेमकं काय काय अभ्यासायचं ध्यानात ठेवा। आंतरराष्ट्रीय व्यापार एकदम IMP टॉपिक आहे, हा 5वा 6वा ग्रुप नंबर 6 आहे, किंवा तुम्ही ग्रुप नंबर 5 ला अल्टरनेट ग्रुप नंबर 6 मध्ये करू शकता। आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तुम्ही BOT बॅलन्स ऑफ ट्रेड आणि BOP बॅलन्स ऑफ पेमेंट हे 2 टॉपिक अभ्यासू शकता। सोबतच तुम्हाला काय अभ्यासायचं आहे, कोण्या देशाकडून आपण सर्वात जास्त निर्यात करतो, कोण्या देशाकडून आपण सर्वात जास्त आयात करतो, कोण्या देशाकडून सर्वात जास्त FDI येतो, कोण्या देशाकडून सर्वात जास्त FII येतो। अवमूल्यन नावाची संकल्पना नेमकं काय असते बाबा, अवमूल्यन, ह्या साऱ्या गोष्टी आतापर्यंत किती अवमूल्यन झाले ह्या साऱ्या गोष्टी या टॉपिकच्या नुसार येतात। सोबतच तुम्हाला EPZ भारतामध्ये कशा प्रकारे स्थापित झाले आहेत, सेजचे प्रकल्प भारतामध्ये कशा प्रकारे स्थापित झालेले आहेत, हे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अभ्यासावं लागणार। ओके, हे संपूर्ण अभ्यासल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या 2 संघटना अभ्यासाव्या लागतील। एक गॅट नावाचा करार अभ्यासावा लागेल, जनरल अग्रीमेंट फॉर ट्रेड अँड ट्रेड, आणि एक WTO नावाची संघटना अभ्यासावी लागेल, जिला म्हणतात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन। हा तुम्ही भाग नंबर 6 मध्ये, आणि भाग नंबर 6 ला नेहमी करंटचा टच द्यायचा, हे तुम्हाला विसरायचं नाहीये, करंटचा टच द्यायचा। सोबतच या भाग नंबर 6 ला तुम्ही 5 पण करू शकता, 5 वर पंचवार्षिक योजना 6 वर करू शकता। आणि याच्यासोबत आणखी टॉपिक, हा झाला माझा एक टॉपिक। दुसरा टॉपिक अभ्यासायचा आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना नावाचा टॉपिक अभ्यासायचा। आणि आंतरराष्ट्रीय संघटनामध्ये खास करून कोणकोणते ते ध्यानात ठेवा, OPEC सारखी संघटना अभ्यासायची। ओके, त्याच्यानंतर एपेक्स सारखी संघटना अभ्यासायची आहे, एपेक्स सारखी, सार्क सारखी संघटना अभ्यासायची, ब्रिक्स सारखी संघटना या ठिकाणी अभ्यासायची आपल्याला। ओके, त्याचबरोबर या ठिकाणी WB वर्ल्ड बँक आणि IMF सारख्या संघटना या ठिकाणी अभ्यासायच्या। ओके, आणि संपूर्ण भारताच्या व्यापारामध्ये नंतर बदल कसे झाले, उद्योगामध्ये बदल कसे झाले, व्यापाराचे धोरण कसे आले, तर या ठिकाणी त्यामध्ये खास करून तुम्ही खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण म्हणजेच LPG या 1991च्या धोरणाचा सुद्धा अभ्यास करायचा, ज्याला आपण म्हणतो खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण। अशा प्रकारे हा ग्रुप नंबर माझा 6 आहे, तो तुम्हाला अभ्यासायचा आहे। तुम्ही फक्त एवढं करा की हा 5 नंबरवर घ्या आणि तो पंचवार्षिक योजनेवाला 6 नंबरवर ठेवा। असं जर केलं तर मला असं वाटतं एक्झॅक्ट आपलं या ठिकाणी काय होणार, स्टडी होणार, आणि या ठिकाणी संपूर्ण आपलं जे काही मॉड्यूल आहे ते अभ्यासाचं तयार होते। अशा प्रकारे डिकोडिंग तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पर्यंत पोहोचायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी हा लेक्चर मी घेऊन आलो। माझी इच्छा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स याच्यामध्ये मिळावे। अभ्यासाला सुरुवात करा। मी या ठिकाणी थांबतो, तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।